नमस्कार मित्रांनो, मी अतुल गायकवाड. आज तुम्ही माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. सकाळचे वाजले 9:30 वेळ झाला आहे शॉपवर जायला. तर आता शॉपमध्ये काम आहे. तो काल जो स्पीकर बनला होता त्याची व्हिडिओ बनवून मी तुम्हाला टाकायला भेटली नाही काल, कारण मी घाईघाईमध्ये थोडं झालं संध्याकाळी, त्याच्यामुळे ते काम थोडं राहिलं. ते आता आज मी ते व्हिडिओ टाकेल, तुम्हाला दाखवतो मी ते स्पीकर स्पीकरची कंडिशन काय होती आणि ते कसं बनवलं आहे ते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा आणि मी जे पुढे काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आळंदीची यात्रा आहे, त्या निमित्ताने गावातून दिंडी निघाली आहे. गावातल्या गावात फिरणार आहे, ती प्रदक्षिणा होणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो मी का ते कसं काय असतं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत राहा. पुढे लहान लहान मुलं पण आहेत, लहान लहान मुलं पण दिंडीमध्ये सहभागी झाले, तुम्ही बघू शकता. पाहिलं असेल की गावामध्ये दिंडीचं चांगलं आयोजन केलं होतं. हे दिंडी गावामध्ये पूर्ण गावात फिरणार आणि नंतर आपल्या मंदिरात जाईल. तर दिंडीचं आयोजन हे चांगलं होतं एकदम. बघितलं तर लहान मुलापासून तो वरिष्ठ लोकांपर्यंत लोक होती आणि त्याच्यामध्ये आमचे सरपंच रुपेशजी गायकवाड हे पण अवेलेबल होते. तर चांगला कार्यक्रम केला एकदम आणि खूप छान वाटलं का असं कार्यक्रम आपल्या गावात होतात म्हणून. तर आता इथून आपण पुढे आपण जाऊ आपल्या शॉपमध्ये काय काम येतं बघू. तुम्ही शॉपमध्ये आलो आहोत आणि दिवाबत्ती करून सर्व साफसफाई दिवाबत्ती करून सर्व झालेलं आहे. तर मी तुम्हाला कालच्या स्पीकरची कंडिशन सांगू. काल एक स्पीकर होता 18 इंची एमर्जन्सीमध्ये, म्हणजे अर्जंट पाहिजे होता, एकदम अर्जंट. जवळपास 1-2 तासामध्ये पाहिजे होता, पण 2 तासामध्ये आपल्याकडनं झालं नाही, कारण थोडं सुकायला पण त्या वेळ लागतो, परत बनवायला पण वेळ लागतो. तर तुम्हाला ती कंडिशन दाखवतो कशामुळे तो बंद झाला होता. तुम्ही बघा, स्पायडर जो आहे, स्पायडर हा जळला होता अक्षरशः. बघा, तुम्ही बघू शकता स्पायडर जळाला होता पूर्णपणे. हा स्पायडर जळला होता आणि ही कॉईलची अशी दशा झाली. ही बघा, पूर्ण जळून सुटली होती, अशी जळाली होती कॉईल. तुम्ही बघू शकता. बघा, अशी पूर्ण जळाली होती आणि सुटली कॉईल. याचं कारण पण मला भेटला. कारण असं आहे की हा जो स्पायडर
हा स्पायडर हा सिंगल स्पायडर टाकला होता त्याच्यामध्ये. आता स्पीकरमध्ये डबल स्पायडर आहे, खालती आणि वरती, मध्ये बास्केट आहे आणि खालती वरती स्पायडर आहे. तर सिंगल स्पायडर टाकल्यामुळे तो स्पीकर जास्त जंप करायचा आणि मग त्याच्यामध्ये कॉईल जास्त जंप करून करून हिट होऊन ती कॉईल जळून गेली. तर आपण त्याला प्रॉपर एकदम प्रॉपर रिकॉर्डिंग केलं, तुम्ही बघू शकता रिकॉर्ड करून ठेवलं आहे ते एकदम प्रॉपर रिकॉर्डिंग केलं आहे मी पूर्ण. पेपर त्यानेच सांगितलं माझा जुना पेपर लावा, तो पेपर थोडा क्रॅक झाला होता त्याच्यामुळे आपण थोडं त्याला हे केलं आहे, पेस्टिंग करून पूर्णपणे व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर अशी कंडिशन होती या स्पीकरची. तर स्पीकर पूर्णपणे रेडी झालेला आहे. तुम्हाला स्पीकरची कंडिशन आणि कॉईल मी दाखवली कशी आहे ती, तर तुम्ही याच्यावरून ओळखून घ्या की लोक कितीपर्यंत ती स्पीकरची स्पीकर कसं वाजवतात ते आणि कुठल्या याच्यामध्ये. आणि रिकॉर्डिंग पण थोडी खराब केली होती कारण सिंगल स्पायडर लावला होता. जर डबल स्पायडरच्या जागेवर जर सिंगल स्पायडर लावला तो जास्त जंप करणार आणि तो स्पीकर चालून जाणार उडणारच. कारण कसं आहे की डबल स्पायडर का देतात, हेवी कॉईल असते आणि हेवी कॉईलमध्ये बेस जास्त निघतो 18 इंचीमधून आणि 18 इंची स्पीकर असल्यामुळे ना त्याला डबल स्पायडर देतात. त्याच्यामुळे हे सिंगल स्पायडर लावल्यामुळे तो स्पीकर झालेला आहे. आणि आता आपण त्याला डबल स्पायडर लावून प्रॉपर एकदम रिकॉर्डिंग केलेलं आहे आणि तो रेडी केलेला आहे. तर कस्टमर येतो न्यायला संध्याकाळपर्यंत येतो न्यायला. अशा प्रकारे आपण त्याला रेडी करून ठेवलेलं आहे. संध्याकाळचे वाजले आहेत 8:45 आणि आता मला थोडं शॉप बंद करायचं टायमिंग झालं आहे कारण काम पण भरपूर होतं आणि दमलो आहे. आज भरपूर काम होतं, व्हिडिओ पण नाही बनवायला भेटली कारण कामच होतं तेवढा, त्याच्यावर व्हिडिओ पण बनवायला भेटली आणि व्हिडिओ पण आता शॉर्ट झाले थोडीशी. तर आता उद्या बघू काय पुढचं काम आहे ते. आणि आजची व्हिडिओ कशी झाली ते पण सांगा मला आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये सांगा मला का व्हिडिओ कशी काय बनते. तर सर्वजण व्हिडिओ बघून जातात पण कमेंट आणि लाईक हे वगैरे करत नाही. आणि शक्यतो व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब पण करा. आजची व्हिडिओ इथंच थांबवतो मी. धन्यवाद.